महिलांनी काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा मनात आणल्यास त्या करून दाखवतात। भंडारा इथल्या कोरंबी गावातील 25 महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय सुरू केला। मत्स्य व्यवसायातून त्यांना यंदा वर्षाकाठी 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। आज आपण वैनगंगा महिला बचत गटाचा मत्स्य व्यवसाय पाहण्यासाठी भंडारा जिल्ह्यात जाणार आहोत। मनात जिद्द आणि काही करून दाखवण्याची इच्छा असल्यास काहीही अशक्य नाही, याचा प्रत्यय कोरंबी गावात पाहायला मिळतोय। कोरंबीतल्या 25 महिलांनी एकत्र येत गट स्थापन केला। या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केलाय। कोरंबी गावात 15 बचत गट आहेत, मात्र त्यापैकी 8 बचत गटातील 25 महिलांनी एकत्रित येऊन वैनगंगा महिला बचत गटाची स्थापना करत मत्स्यपालन सुरू केलंय। जीवन सुरक्षा वस्त्र म्हणजेच लाईफ जॅकेट घालून या महिला रोज सकाळी आणि संध्याकाळी गोसेखुर्द धरणावर जातात आणि पिंजऱ्याची तसंच त्यातील माशांची देखरेख करतात। पिंजरा पद्धतीनं 5 पिंजरे टाकून हा व्यवसाय सुरू केलाय। या गटाला भंडारा इथल्या महिला आर्थिक विकास महामंडळ आणि आत्मा कृषी विभाग भंडारा यांनी मत्स्य व्यवसायासंबंधी माहिती दिली आहे। बचत गटा मिळून आम्ही तयार केलेला आहे मत्स्य व्यवसाय। आणि मत्स्य व्यवसाय आम्हाला आत्माकडून 1 लाख रुपयाचं अनुदान दिलेलं आहे। जिल्हा परिषदवाल्यांकडून 2.5 लाख आहे आणि विदर्भ ग्रामीण बँककडून 12.5 लाखाचं लोन सँक्शन झालेलं आहे। ते सर्व मदतनीस म्हणून आम्हाला देण्यात आलेलं आहे। ते सर्व मिळून आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे। मत्स्यपालन हा व्यवसाय महिलांना करता येईल काय असा प्रश्न या बचत गटातील महिलांना पडला होता। तसंच हा व्यवसाय सुरू करत असताना सुरुवातीला त्यांना काही अडचणीही आल्या, मात्र अडचणीला न घाबरता आत्मा अंतर्गत महिलांचा अभ्यास दौरा केला, व्यवसायाच्या तांत्रिक बाजू समजून घेतल्या। सुरुवातीला त्यांनी बँक आणि इतरत्र ठिकाणाहून 18 लाखाचं कर्ज काढून 5 पिंजरे खरेदी केले। 8 सप्टेंबर या दिवशी तेलपिया या माशांचं विशाखापट्टणम इथून बीज आणलं। प्रत्येक 5 केजमध्ये 20,000 मत्स्यबीज टाकण्यात आलं। आम्ही आमच्या मच्छी गटामध्ये 25 महिला आहोत। आम्ही 5-5 महिलांच्या पाळी लावतो। संध्याकाळी 5 आणि सकाळी 5 महिला येतो। रोज खाद्य टाकायला सकाळी 9 वाजता खाद्य टाकतो आणि सायंकाळी 5 वाजता खाद्य टाकतो। आमचे 5 केज आहेत। आम्ही प्रत्येक एका केजला 9 किलो खाद्य असे पूर्ण 5 केज मिळून 45 किलो खाद्य टाकतो। धरणाच्या पाण्यावर पिंजरा पद्धतीने मत्स्य व्यवसाय करत असताना या महिलांना पिंजऱ्याची तसंच माशांची निगा देखील घ्यावी लागते। रोज 4 महिला आळीपाळीने माशांच्या खाद्याचं नियोजन करतात। बगळे किंवा इतर पक्षी येऊन मासे खाऊ नयेत यासाठी पिंजऱ्यांवर जाळी लावण्यात आली आहे। मासे चोरीला जाणार नाही यासाठी चौकीदार ठेवण्यात आले आहेत। पहिल्यांदा आम्हाला खूपच अडचणी आल्या म्हणजे आम्ही कशाने जाऊ आणि आम्ही हा व्यवसाय कधी पाहिलाच नाही तर कसं करू। मग त्या आत्मा विभागाने आम्हाला ते लॅपटॉपवर दाखवलं म्हणजे हे मच्छी व्यवसाय कसा करतात म्हणून। तर आम्ही सध्या म्हटलं एकच पिंजरा घेऊ। मग त्या मॅडमने म्हटलं की 1 पिंजरा किती उत्पन्न होईल तुम्हाला एका पिंजऱ्याचं, आणि 25 बायांना ते परवडणार नाही, तर त्याच्यामुळे तुम्ही 5 पिंजरे टाका। 8 सप्टेंबर रोजी एका पिंजऱ्यात 4,000 मासे, याप्रमाणे एकूण 5 पिंजऱ्यात 20,000 मासे सोडण्यात आले। एप्रिल महिन्यापर्यंत 20,000 मासे तयार होतील। माशांची विक्री 100 रुपये किलो प्रमाणे करणार आहेत। वर्षभरात माशांच्या विक्रीतून सुमारे 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड 2 किंवा 3 हप्त्यात करण्यात येणार आहे। बँकेत 10 लाख रुपये जमा केल्यासही 10 लाख रुपये शिल्लक राहणार आहेत। खाद्य आणि बीजाचा खर्च वगळता बचत गटातील 25 महिलांना यावर्षी 20 ते 25,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। कर्जाची परतफेड झाल्यानंतर प्रत्येक महिलेला 40 ते 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळेल। तर त्याच्यामध्ये थोडीशी जास्त टाकली आहे, 100 मच्छी। तर आम्ही 4,000 मच्छीचे 4 लाख असे पकडले, म्हणजे 5 पिंजऱ्याचे आम्ही सरासरी 20 लाख पकडले आहेत। 20 लाख म्हणजे आमचा कर्ज वगैरे जाऊन कमीत कमी आम्हाला 10 लाख तरी सापडतील। आणि 10 लाखामधून आम्ही अर्धा कर्ज आम्ही फेडू आणि अर्धा मग आम्ही महिलांना वाटप करू।
पिंजरा पद्धतीनं मत्स्य व्यवसाय कसा करावा याविषयी कोणतीही माहिती नसताना या महिलांनी चिकाटीनं हा प्रयत्न यशस्वी करून दाखवलाय. वैनगंगा महिला बचत गटाच्या मत्स्य व्यवसायामुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळणार आहे. व्यंकटेश दुडमवार, साम टीव्ही, भंडारा.